नाशिकमध्ये अवकाळी पावसामध्ये कांदा भिजल्यानं कांद्याचं मोठं नुकसान झालंय। चांदवड तालुक्यामधल्या कांदा उत्पादक शेतकरी त्याच्यामुळे अडचणीत आलेत। अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। शासनानं सांगावं हा कांदा मार्केटमध्ये जाईल आणि तो विकला जाईल आणि त्याचे 2 रुपये या शेतकऱ्याच्या पदरात पडतील, अशी अवस्था आहे का? या शासनानं यावं, बघावं आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावानं खऱ्या अर्थाने शासन राजकारण करते, हा देश कृषी प्रधान आहे असं गवगवाट करते, पण या कृषी प्रधान देशामध्ये या शेतकरी राजाची खऱ्या अर्थानं काय अवहेलना होतंय हे बघण्यासारखं आहे। कालच्या अवकाळी पावसामुळे खूप नुकसान झाले। गारा पडल्या, वारा पण खूप होता आणि आता हे कांद्यांना गाराचा मार लागलेला आहे। तो कांदा जर मार्केटला नेला तर काही मोबदला त्याला भेटणार नाही। खूप म्हणजे डाऊन मार्केट असणार आहे त्याला, कारण असं का प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय त्याचं। तर काहीतरी सरकारने यासाठी मदत करावी। 2-2.5 एकरचा जवळजवळ 1.5-2 लाख खर्च झालेला आहे। मजूर सुद्धा पळून गेलेले। त्यासाठी आमचे जे नुकसान झाले ते नुकसान त्या शेतकऱ्यांसाठी नाही देणार, पण त्यासाठी अनुदान तरी काहीतरी मिळायला